श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवाला अलौकिक ज्ञान सांगताना म्हणत होती, उद्धवा, सत्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः सत्वेनान्यतमो हन्यात् सत्वं सत्वेन चैव हि. सत्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत. हे आत्म्याचे गुण नाही आहेत, हे गुण बुद्धीचे आहेत. सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करता येतो. त्यानंतर शुद्ध सत्वाने वृत्तीरूप सत्वगुणाचाही त्याग करता येतो आणि तो त्याग केला पाहिजे. माणसाचा सत्वगुण वाढला तर त्याच्यामध्ये माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्विक पदार्थांचं सेवन केलं असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळे त्याची वृत्ती धर्माकडे आपोआप व्हायला लागते. धर्मो रजस्तमो हन्यात. सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म आहे, कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो. रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो. धर्म वाढण्यासाठी सत्वगुण वाढणं महत्त्वाचं आहे. अर्थात ज्याचा सत्वगुण उत्तम आहे त्याच्याकडनं घडणारे कर्म यालाच भगवंतांनी धर्म असं म्हटलंय. सत्वगुण वाढला म्हणजे धर्माची वाढ होणार आणि या सत्वगुणामुळे आपोआप रजोगुण आणि तमोगुण नष्ट होणार की जे अधर्माला कारणीभूत आहे. साहजिकच आहे, माणसाच्या जीवनामध्ये माणूस रजोगुणी जरी असला, त्याला सारखा स्वार्थ सुचत असला आणि स्वार्थापोटी तो अगदी कंजूसपणे वागत असला तरी तोही त्याचा अधर्मच ठरतो. आणि बाकीच्यांना त्रास देऊन वागत असला तर मग तो अधर्म आहेच आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान सांगतायत, शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही 10 गुणांच्या वाढीची कारणं आहेत. श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समजावे, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते तामस समजावेत. माणसाने सत्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्विक पदार्थांचेच सेवन करावे. त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय सहज नाहीसे होतील. ज्याप्रमाणे बांबूच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूचं वन जाळून टाकतो आणि मग शांत होतो, त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात. हे ऐकल्यावरती उद्धवांनी हात जोडले आणि उद्धव म्हणतायत, विदन्ति मर्त्या प्रायेण विषयान पदमापदाम. भगवान, साधारणतः सर्वच माणसांना हे माहिती आहे की विषय हे संकटाचं घर आहे. तरीसुद्धा माणसं कुत्र्या मांजराप्रमाणे, गाढवाप्रमाणे, बोकड्यांप्रमाणे सारखा विषयांचा का उपभोग घेतात. हे ऐकल्यावर भगवान म्हणायला लागले, राजा, अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होती. तेव्हा त्याच्या सत्वगुण प्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. रजोयुक्तस्य मनस संकल्प सविकल्पकः ततः कामो गुणध्यानात् दुस्सह स्याद्धिस दुर्मते.
रजोगुणामुळे घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करू लागतं. नंतर त्याच विषयांचं चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना निर्माण होते. त्या कामनांच्या अधीन झालेला, मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी ही कामं करायला लागतो. कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो. रजोगुण तमोगुणांनी ज्ञानी माणसाचीही सुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते. राजा, पण जो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यांच्यामध्ये आसक्त होत नाही, त्याचं जीवनामध्ये कल्याण होतं. आणि एतावान योग आदिष्टो मच्छिष्यै सनकादिभिः, म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्ण आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करावा. सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्ये स्थिर करावं. माझे शिष्य असणाऱ्या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितलेले आहेत. हे ऐकल्यावरती उद्धव म्हणतोय, यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव. हे केशवा, हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेश केला होता ते रूप मला जाणून घ्यायची इच्छा आहे. भगवान हसले आणि उद्धवाला म्हणाले, उद्धवा, पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसा सनकादयः. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. सनकादिकांची स्वारी म्हणाली होती, गुणेश्वा विशते चेतो गुणाश्चेतसी च प्रभो. तात हे चित्त स्वभावतःच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहतं आणि ते विषय वासनारूपाने चित्तामध्ये राहतात. तर मग या संसार सागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षुने त्यांना एकमेकांपासून दूर कसं ठेवावं. उद्धवाला भगवान म्हणतायत, उद्धवा, एवं पृष्टो महादेव स्वयंभूर्भूतभावनः. भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनकादिकांनी असा प्रश्न केला. पण ब्रह्मदेवाची बुद्धी कर्मांच्या ठिकाणी आसक्त असल्या कारणाने पुष्कळ विचार करूनही त्यांना या प्रश्नाचा आशय सुद्धा कळाला नाही. प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी माझे स्मरण केले. तेव्हा मी हंस रूपाने त्यांच्या समोर प्रगट झालो. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेव माझी प्रार्थना करायला लागले. मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले. त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारायला सुरुवात केली. इत्यहं मुनिभिः पृष्टस्तत्त्वजिज्ञासुभिस्तदा यदवोचहमहं तेभ्य स्तद उद्धव निबोध मे. ते मला म्हणाले, आपण कोण आहात? उद्धवा, तत्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असं विचारलं. तेव्हा मी त्यांना सांगायला सुरुवात केली, हे विप्रवर, जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मरूप वस्तू एकच आहे. मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे? बरं, उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू? पंचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः. वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्व सर्व प्राण्यांमध्ये सारखंच आहे. म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत. तत्वतः त्याला काहीही अर्थ नाही. मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जातं ते सगळं मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. हे तुम्ही निश्चित समजून घ्या. हे पुत्रांनो, चित्त विषयाकार होतं आणि विषय चित्तात वासनारूपाने राहतात. पण विषय आणि चित्त हे दोन्ही माझंच स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत. नेहमी विषयांचं सेवन करीत राहिल्याने
चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करतं आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात. म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्हींचाही त्याग केला पाहिजे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. जीव या सर्वांचा साक्षीदार आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. ज्या अर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थात बांधून टाकतं, म्हणून साधकाने तुरिया अवस्थारूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन तोडलं पाहिजे. त्यामुळे विषय आणि चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध आपोआप तुटतो. एक सांगू का, मी माझं या अहंकारानेच बंधन निर्माण होतं. त्याच्यामुळे आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. अर्थात तुम्हाला मलाही भगवंताला काय सुचवायचं मंडळी, की सगळ्यात महत्त्वाचं मी आणि माझं सोडून द्या. कारण जे सच्चिदानंद तत्व आहे, या तत्वाचा बोध होण्यामध्ये आडवं काय येत असेल तर देह म्हणजे मी आणि या देहासंबंधित आलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. यामुळेच काय होतंय की हा आनंद आपल्यापासून दूर आहे. हे जेव्हा कळालं की साहजिकच आहे की इथे मी कोणी नाही आणि माझं काही नाही, जेव्हा ही अवस्था प्राप्त होईल ना, त्यावेळेला आपोआप मन विरक्त व्हायला लागेल. विषयांची चिंता सोडून भगवंताचं चिंतन सुरू होईल आणि एवढंच परमार्थात अपेक्षित असतं. सगळ्यात महत्त्वाचं काय, मी आणि माझं सोडून देणं आणि जो मालक आहे, जो हे करता आहे, जो हरता आहे, जो धरता आहे, बस त्याच्यावर सोडून द्यायचं. त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहायचं. विषयांचं चिंतन आणि चिंता दोन्हीही सोडून द्यायचं. आपली गडबड अशी होती, साहजिकच आहे, तुम्ही असो मी असो, आपलं विषयांचं चिंतन जरी सोडायचं ठरवलं तरी चिंता मात्र राहतीच की भविष्यामध्ये आपल्याला ही गोष्ट मिळेल की नाही. नाही मंडळी, त्याला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा तो निश्चित देतो आणि त्याला जेव्हा न्यायचं आहे तो तेव्हा निश्चित नेतो. फक्त होतं काय की या त्याच्या कालचक्रामध्ये तुमची माझी बुद्धी जर त्याला चिकटून राहिली तर आपल्याला पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसार चक्रामध्ये अडकावं लागतं. आणि त्यांनी त्याच्या चक्राप्रमाणे वागत असताना आपण हे मी माझं समजलंच नाही तर आपल्याला त्याचा दोषही लागणार नाही, त्याचा शोकही होणार नाही आणि साहजिकच आहे की आपल्याला पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकायचं काम पडणार नाही. काय होतं की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, नाश पावणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दुसरा शोक करतोय. एखादी गोष्ट जातीये, एखादा व्यक्ती जातोय, एखादं काही संपतंय, त्याचा शोक दुसरा करतोय, पण त्याच्या हे का लक्षात येत नाही की अकस्मात तोही पुढे जात आहे. एकदा या नाशाला आपल्याला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. पंचमहाभूतातून तयार झालेला हा देह एकदा पंचमहाभूतामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. त्यावेळेला आपण मात्र चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी देह नाही, मी बुद्धी नाही, हे बाजूचं जे काही वलय आहे हेही मी नाही, तर मी फक्त कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी शिव आहे. आणि एवढ्या तुर्या अवस्थेमध्ये जरी राहिलं तरीही तो या अनेकत्वाच्या भ्रमातून सहज बाहेर पडू शकतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंतांनी सांगितलेलं हे अगाध ज्ञान आणखीन कशा कशा प्रकारे विस्तार केलं ते तुला ऐकवेल उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.